ब्रेक नंतर वॉररूम मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। माझी सहकारी प्राजक्ता पोळ हिच्याकडे जातोय। ताई, ज्या पद्धतीने ब्रेक पूर्वी जाण्यापूर्वी तुम्ही जो उल्लेख केला होता की इरिगेशन मागे पडलं, हे कोणामुळे मागे पडलं, ती कामं नक्की काय परिस्थिती होती तेव्हाची आणि कशा पद्धतीने याचं डिटेल लोकांना ऐकायला आवडेल, कारण राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती याचे खूप आरोप झाले। नक्की काय परिस्थिती होती आणि काय डिटेल मध्ये सांगा। हे पहा, महाराष्ट्रामध्ये इरिगेशनच्या बाबतीत आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत जेव्हा आता बोललं चाललंय, तर ही परिस्थिती कधी निर्माण झाली? ही परिस्थिती काय गेल्या 4-5 महिन्यात निर्माण झालेली नाही। इरिगेशन मागे पडणं, पाण्याचं समन्याय वाटप न होणं, ह्या गोष्टी वर्षानुवर्षे चर्चेमध्ये आहेत। आणि या गोष्टी कोण करतं? तर तेव्हाचे राज्यकर्ते करतात। जसं आत्ताच्या परिस्थितीला आपण म्हणता की हे मुख्यमंत्री करत नाहीयेत का, हे तुम्ही पंकजाताई करत नाहीये का, तसं तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी तेव्हाच्या योग्य निर्णय घेतले असते, जनहिताचे निर्णय घेतले असते, सामान्य माणसाच्या हिताचे आणि सर्व विभागांना समान न्याय देण्याचे निर्णय घेतले असते, तर कदाचित आज ही परिस्थिती आली नसती। मी एका दुष्काळी भागाचं प्रतिनिधित्व करते। पाण्या वाचून लोकांचे होणारे हाल मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेत आणि म्हणून मी मंत्री झाल्याबरोबर पाण्याच्यासाठी डिसेंट्रलाइज वॉटर बॉडीज मिळाव्या, लोकांना पाण्याचे विकेंद्रीकरण व्हावं, ह्याच्यासाठी हे फार मोठं काम आम्ही जलयुक्त शिवारच्या अभियानातून करतो। आणि त्यामुळे कोणीतरी केलं पाहिजे। दुसऱ्यांकडे बोट दाखवणं सोपं आहे, पण आपण ते करून दाखवायला पाहिजे। मला वाटतं मागच्या सरकारने ते केलं नाही आणि म्हणून आज आम्ही करत आहोत। पण त्यामध्ये जसं तुम्ही म्हणता की भ्रष्टाचार झाला, हा कुठल्या स्पेसिफिक गोष्टीत तुम्ही अशी कोणती स्पेसिफिक गोष्ट सांगाल? कुठली गोष्ट अशी नाही जिथे भ्रष्टाचार झालेला नाहीये, सर्वच गोष्टीत झालेला आहे। मागच्या सरकार हे घोटाळ्यांचं सरकार होतं, आमचा आरोपच होता आणि तो आरोप होता आणि तो जनतेच्या मनातला आरोप होता, म्हणून जनतेने आम्हाला ही सत्ता दिली। मग भ्रष्टाचारी जेलमध्ये का नाही जात? भ्रष्टाचारी जेलमध्ये जातील, तो विषय वेगळा हाताळावा लागेल। जेव्हा भ्रष्टाचाराच्या चौकशा पूर्ण होतील तेव्हा सगळे भ्रष्टाचारी जेलमध्ये जातील। पाऊल उचलणार का? कारण आतापर्यंतचा अनुभव आहे की लोक अघोषित मित्र, म्हणजे शिवसेनेने जर काही केलं तर तुम्ही जसं काही इन्शुरन्स कव्हर म्हणून एनसीपीला वापरताचं चित्र आहे, त्यातून कसं घडेल? कारण तुमचा रोग जो आहे, तुम्ही नावर जरी नसेल घेत तरी सुद्धा राष्ट्रवादीकडेच आहे। म्हणजे एकीकडे त्यांना जेलमध्ये पाठवायचं घोषणा करायची आणि दुसरीकडे मात्र इन्शुरन्स कव्हर, माझा रोग एकदम राष्ट्रवादीकडेच आहे आणि या पक्षाकडेच आहे असं नाही। माझा इरिगेशनचं कोण होतं? हे पहा, मी इरिगेशनचा प्रश्न तुम्ही विचारलात आणि मी उत्तर दिले। मी राष्ट्रवादीकडे नाही, जो कोणी राज्यकर्ता होता मागच्या काळात ज्यांनी योग्य निर्णय घेतले, देशात काँग्रेस असेल, मग या राज्यात राष्ट्रवादी असेल, आणखी दुसऱ्या राज्यात आणखी कोणी असेल, ते त्याचे जबाबदार आहेत, हे तर मी जाहीरपणे आपल्याला सांगते, ऑन कॅमेरा सांगते। आणि त्याच्यामुळे ते जबाबदार असतील आणि त्याच्या बाबतीतल्या कुठल्या चौकशा लागल्या असतील तर ते जबाबदार लोक नक्कीच गजाआड जातील। पंकजाताई, यालाच धरून म्हणजे एक आता जसं तुम्ही म्हटलात की दुसऱ्याकडे बोट दाखवणं फार सोपं असतं। आता बीड मधला जर बघायला गेलं, दुष्काळी भाग तुम्ही ज्या पद्धतीने आता म्हटलेला आहे, त्या ठिकाणी आता पाणी समस्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात। मात्र आणखीन एक महत्वाचा मुद्दा बीड मधला म्हणजे स्त्री भ्रूण हत्या, खूप गंभीर प्रश्न आहे, त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने काम करणार? हे पहा, मी मंत्री तर आता झाले, मी स्त्रीभ्रूण हत्या आणि जलसंधारण ह्याच्यावर काम मी मंत्री नसतानाही करत होते। तेव्हा मला सरकारी यंत्रणेत मी नसताना, मला म्हणजे बजेट मिळत नसतानाही मी स्वतः NGOच्या माध्यमातून हे काम करत होते। स्त्रीभ्रूण हत्या हा विषय खरंच खूप गंभीर आहे, याचं राजकारण अजिबात झालं नाही पाहिजे। हा विषय कोणत्या राज्यकर्त्यांनी निर्माण केलेला नाही किंवा कोणत्या प्रशासनाने निर्माण केला नाही, हा विषय समाजातल्या वाईट प्रथांमुळे झालेला आहे। सामाजिक जी लोकांची प्रबोधनाची गरज आहे, ती गरज आज आवश्यक आहे आणि त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्येवर आम्हाला नरेंद्र मोदींनी सुद्धा बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान दिलेलं आहे आणि ते आम्ही अतिशय प्रभावीपणे येणाऱ्या 5 वर्षात राबवणार आहोत। त्यांचं आमचं प्लॅनिंग आहे, फार मोठ्या प्रमाणात वॉरफूटवर चालू आहे आणि अशा मुलींची संख्या वाढवणाऱ्या, मुलींना सुरक्षा देणाऱ्या, त्यांना संरक्षण देणाऱ्या, शिक्षण देणाऱ्या, आर्थिक आधार त्यांना बनवणाऱ्या योजना वरचेवर आम्ही राज्यामध्ये। ही योजना नेमकी काय, म्हणजे त्याच्याबद्दल सविस्तररित्या ऐकायला तुमच्याकडून आवडेल। आता ही योजना हे एक निमित्त आहे। या योजनेतून लोकांना प्रबोधन करण्याचं, प्रोत्साहन देण्याचं, मुलीचा जन्म स्वीकारण्याची त्यांची मानसिक तयारी करण्याचं। केवळ ही योजना केली की मुलींची संख्या वाढेल असं नाही, पण कोणतीही योजना ज्याच्यात लोकांना तुम्ही सहभाग करून घेता, ती योजना एक मोमेंट बनते, ती योजना एक मोठं आंदोलन, जनांदोलनाचं रूप त्याला येतं। स्वच्छता हा साधा विषय घेऊन नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियान राबवलं। बेटी बचाओ बेटी पढाओ हे असे साधे विषय कधीच पंतप्रधानांनी पूर्वी हाताळले नाही। इंटरनॅशनल लेवलच्या टायर्स पंतप्रधान हाताळत होते, पण गावामध्ये शौचालय नाही, म्हणजे आपले पंतप्रधान गावामध्ये शौचालय नाही, मुलींना सुरक्षा नाही, या बारीक गोष्टींवरही तेवढंच बारीक लक्ष देतात। त्यामुळे हे जनांदोलन करून आम्ही या योजनेला लोकांच्याकडूनच राबवून घेणार आहोत आणि मग लोकांनी जेव्हा योजनेमध्ये ते भाग बनतील
योजना सोपस्कार म्हणून नाही, संस्कार म्हणून ते फॉलो करतील, तेव्हा मुलींची संख्या वाढेल. आणि हे अगदी गावागावात प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात या राज्याचा आम्ही पंकजाताई, तुम्ही मंत्री झाल्यावर तुमच्यावर देखील एक आरोप झाला होता, तो म्हणजे सुप्रा पब्लिसिटीला बेकायदा मुदतवाढ दिल्याचा काँग्रेसने आरोप केला होता. तुम्ही ज्याच्या संचालिका होतात, तो नेमका काय तुमच्यावर? हा माझ्यावरचा आरोप नाही. या विषयावर प्रश्न विचारला गेला होता विधान परिषदेमध्ये, असं मी नव्हते त्याला उपस्थित. त्याची उत्तरं मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. कोणत्याही बेकायदेशीर त्याच्यात काही झालेलं असेल तर त्यांनी कारवाई करावी. बेकायदेशीर नाही, त्याची संचालिका मी होते, त्याला अनेक वर्ष झाले, मी रिझाईन सुद्धा करून. पण मला तू परत एकदा मगाशी प्राजक्ताने विचारलेल्यासारखं की एखाद्या गोष्टीवरच टार्गेट करायचं ठरवून जर विरोधी पक्ष काम करत असेल तर आम्ही त्याला उत्तर द्यायला समर्थ आहे. आम्ही जे काम करतो, सुप्रा पब्लिसिटी असेल नाही तर आणखी कोणी असेल, माझ्या घरच्यांनी व्यवसाय करायचाच नाही किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांनी कुठल्याही प्रकारचं कामच करायचं नाही असा कुठला नियम नाही. उलट जेवढी मी माझ्या व्यवसायात म्हणजे मी उलट राजकारणात यायच्या आधी मी एक बिझनेस वुमन होते. राजकारणात यायच्या आधी माझी एक सॉफ्टवेअर कंपनी होते. मी अनेक कंपनींमध्ये काम करत होते आणि नंतर मी राजकारणात आले. जेव्हा मी राजकारणात आले मी त्याच्यातून परावृत्त झाले. मी त्याच्यात कुठला राजकीय माझा हस्तक्षेप करून मी काही केलं असेल असं कुठेही सिद्ध झालं तर मग माझा तो दोष आहे. उगीच माझी कुठली तरी कंपनी आहे, त्या कंपनीचं काम असं बेकायदेशीर आहे ह्यांनी म्हणायचं पण ते सिद्ध न व्हायचं, याला काही अर्थ नाही. बरोबर. आपण पंकजाताईंबरोबरची चर्चा अशीच चालू ठेवणार आहे. मात्र पुन्हा एक छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज. ब्रेक नंतर वॉर रूम मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझा सहकारी प्रवीणकडे मी जातोय. पंकजाताई, तुम्ही आत्ताच उल्लेख केलात की तुम्ही मंत्रिपदी आल्यावर लगेच ग्रामीण भागातल्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी योजना राबवल्या. जलस्वराज्य योजना, जलशिवार योजना महत्वाकांक्षी योजना आहे. पण त्या योजनेत आजही असं वास्तव आहे की अनेक गावांमध्ये कामं अपुरी राहिलेली आहेत. कामं पूर्ण झाल्याचे बोर्ड लावलेले आहेत पण रियालिटी आपण बघितलं तर कामं अपुरी राहिलेली आहेत. अजूनही पाणीच प्रश्न सुटला नाही. उन्हाळा संपलेला आहे. संपूर्ण उन्हाळा ग्रामीण भागात तसाच दुष्काळी काढावा लागलेला आहे. काय अवस्था आहे? हे पहा, उन्हाळा हा दुष्काळी आहे अशाच भागात ही योजना आहे. या योजनेचा सारांश जलयुक्त शिवार अभियान हे माझ्याकडे येतं. जलस्वराज हे पाणी पुरवठा विभागाकडे असतं. तर जलयुक्त शिवार अभियान जे आहे ते अशाच भागांमध्ये राबवलं जात आहे. त्याचा निकषच आम्ही असा लावलाय की जिथे टंचाई आहे, ज्या गावाला टँकर आहे, ज्या गावाला पाणी नाही, असे गावं आम्ही निवडलेले आहेत. 5,000 गावं आम्ही महाराष्ट्रातले निवडलेले आहेत. त्यामुळे ह्याचे कामं अजूनही प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे कुठेही असा बोर्ड लावला नाही की हे काम झालंय. कारण जलयुक्त शिवार हे अभियान हे फार मोठ्या पैशाचं काहीतरी टेंडर आहे, करोडो रुपयाचं धरण आहे, असं हे अभियानच नाहीये. खरं तर अगदी कमी पैशामध्ये जास्त गावांमध्ये जास्त शिवारांमध्ये पाणी उपलब्ध करणारे हे अभियान आहे. आणि या अभियानाची सुरुवात तसं बघायला गेलं तर आम्हाला थोडं नोव्हेंबर-डिसेंबर उजाडला आहे. सगळं आम्हाला प्रॉपर प्लॅन करायला, GR काढण्यासाठी, मग तसे आदेश कलेक्टर लेवलला देऊन तिथल्या मीटिंग्स घेऊन गावं निवडणं, हे वर्ष आमचं तसं खूप फास्ट आम्हाला काम करावं लागलं. पण हे काम यावर्षी पण दिसणार आहे. ऑलरेडी दिसतंय. आता जो अवकाळी पाऊस झाला, जे आमचे कामं जिथे जिथे चालू आहे त्या अवकाळी पावसामुळे अक्षरशः भर दुष्काळात विहिरींचं पाणी 7-8 फुटांनी वाढलंय. बोरला पाणी जिथे लागत नव्हतं तिथे बोरला पाणी लागायला लागलंय. हे जे अभियान आहे याच्यामध्ये पाणी कदाचित तुम्हाला दिसणार नाही तलावात, पण ते पाणी मुरलेलं असेल, ते त्या शेतकऱ्याला त्याच्या विहिरीत दिसेल, त्या एखाद्या गावाच्या बोरमध्ये दिसेल. हे या अभियानाचं खरं म्हणजे सौंदर्य आहे. आणि ते पाणी जमिनीत मुरवणं, जे आपण पेरू ते उगवतो, पाणी पेरा पाणी उगवेल, ही कॉन्सेप्ट घेऊन आम्ही काम करतो. बरोबर. या ठिकाणी वॉर रूम मध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेण्याची वेळ झाली आहे. पाहत राहा मी मराठी न्यूज. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वॉर रूम मध्ये आपल्यासोबत पंकजा मुंडे आहेत आणि त्यांना प्रश्न विचारतोय परमेश्वर. ताई, मागच्या वैद्यनाथ कारखान्याची निवडणूक जी आहे, मागच्या अगोदरच्या पेक्षा आता खूपच गाजली ती निवडणूक. त्या निवडणुकीमध्ये तुमचा बंधू बहिणीचा जो वाद आहे, असं सगळेच कार्यकर्ते बीडचे आमने सामने आले होते किंवा एकमेकावरती भांडण्याचे पण हे झालेलं. पण त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? बंधू बहिणीचा वाद हा असाच कायम राहणार आहे की यामध्ये तुम्ही एकत्र याल, किंवा अशी अपेक्षा आहे खूप जणांना, म्हणजे आपल्या बीडसाठी तरी खूप अपेक्षा ठेवतात की बंधू बहिणी एकत्र येतील आणि काहीतरी विकास होईल? कोणी अपेक्षा ठेवत नाही, उलट लोक टेन्शन मध्ये आहेत. असं काही होऊ नये. मुळामध्ये आता एकत्र येण्याचा काही विषयच नाही ना. माझ्या आयुष्यातल्या दुःखातून संघर्षातून मी एकटी पुढे आलेली आहे. आता एकत्र येण्याचं काही कारण नाहीये.
माझे वडील वारल्यानंतर पहिल्या 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये जर मी त्यांच्या विरुद्ध लढत होते, ते माझ्या विरुद्ध लढत होते, आमदार असताना ते निवडणूक लढले, तेव्हाही मी स्पष्ट केलं माझं त्यांच्याविषयी तक्रार नाही. ते एका वेगळ्या पक्षाचा भाग आहेत, मी एका वेगळ्या पक्षाचा भाग आहे. आणि महाराष्ट्रात देशात अशी अनेक उदाहरणं आहेत. मग आमच्याविषयीच कशामुळे एवढी चर्चा? आता हा विषय मला वाटतं मागे टाकला पाहिजे. आणि वैद्यनाथ कारखान्याची निवडणूक ही इतिहासात गाजली नाही, एवढी गाजली कारण ह्याच्या आधी निवडणूकच कधी झाली नाही पूर्ण वैद्यनाथ कारखान्याची. यावेळी पहिल्यांदा झाली आणि ती गाजली आणि त्यामध्ये मला विजय मिळालेला आहे. 100% जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही एक येणार का हा प्रश्न मीडियाचा असलाच नाही पाहिजे. आता कसे एक येणार? आता काय? आता ह्याच्यापेक्षा माझ्या आयुष्यात काय वाईट घडणार आहे? आणि त्यांना जी संधी होती मला म्हणजे कुठेतरी एक मला प्रेमाचा आधार द्यायची वगैरे ती सगळी संपलेली आहे. माझी काही तक्रार नाही. आणि ताई, पाण्याचा प्रश्न खूपच आहे, बीड असो किंवा पूर्ण राज्यभरात असू द्या. परंतु पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना जी आहे ती योजना मला वाटतं की अशीच विस्कळीत झालेली आहे किंवा जी आहे तशीच आहे अगोदरच्या पेक्षा. त्याकडे कोणतंही लक्ष नाही. कालच मी बीडवरून आलो, त्यावेळेस मी कृषी अधिकाऱ्यांना भेटलो. म्हणजे असंच त्यांना विचारलं की काय आहे बाबा, कशा बाबतीत काय पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना आहे, त्याचं काम मध्येच का थांबलेलं आहे वगैरे. तर त्यांनी सांगितलं की आता आम्ही चालू केलेलं आहे कारण आता चौंडीला दौरा आहे मुख्यमंत्र्यांचा, त्यामुळे ते कदाचित बघूही शकतील. तर ते दौरा बघू शकतील म्हणून हे काम करतायत का फक्त मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर? याच्यावर एक काम असं करा की तुम्ही आपला कॅमेरा घ्या आणि तुम्ही ह्या सगळ्या साईट्सवर जा. त्याच्यामध्ये तुम्हाला 70-80% ठिकाणी काम पूर्णत्वाला आल्याचं दिसणार आहे. त्याच्यामुळे एक मिनिट ऐका ना, अनेक ठिकाणी नसेल मी म्हणत नाही, कारण ही 100% योजना यशस्वी होईल का असं कोणी सांगू शकत नाही. पण ज्याच्या जे जीव ओतून आम्ही काम करतोय, प्रशासन कामाला लावलंय. आणि चौंडी हा भाग बीड जिल्ह्याचा नाही ना, बीड कलेक्टर चौंडीचं कसं सांगू शकतील? तो आहे नगर जिल्ह्यामध्ये. त्यामुळे ते काही तुम्हाला नगर जिल्ह्यातल्या कामाविषयी सांगणार नाही. चौंडीचा विषय वेगळा आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये कामं चालू आहेत. पाणी अडवा पाणी जिरवा हे एक अभियान होतं. आम्ही आता कन्व्हर्जन्स केलेलं आहे. आम्ही वेगवेगळ्या योजना ज्या पाण्याशी रिलेटेड होत्या, IWMPच्या योजना असतील, कृषी विभागाच्या योजना असतील, ग्रामविकासच्या असतील, जलसंधारणाच्या असतील, ह्याचं कन्व्हर्जन्स करूनच जलयुक्त शिवार केलंय. त्यामुळे एक योजना आता अशी एका ठिकाणी रॅन्डमली चालू आहे. अनेक वर्ष ह्या CCTV बंडिंग, कंपार्टमेंट बंडिंगवर लाखो करोडो रुपये खर्च झाले ना. मग कुठे गेलं पाणी नेमकं? हा प्रश्न आहे ना. आता हे पाणी आपल्याला जिरताना दिसणार आहे आणि हे यावर्षी जिरवून भागणार नाही. हे 4-5 वर्षाचा हा कार्यक्रम आहे आणि जेव्हा हे पूर्णत्वाला येईल तेव्हा अनेक गावं ही दुष्काळमुक्त झालेली असतील याची मला गॅरंटी आहे. त्यामुळे असं म्हणण्यात काही अर्थ नाही की काम चालू नाही आणि नुसतं हे आहे. खरंच याच्यामध्ये प्रश्नातली एक खोज जी आहे ना ती लक्षात घ्या तुम्ही. बीडचा नगरचा हा प्रश्न नाही किंवा राज्याचाही, कुठंतरी नोकरशाही अनेक वेळा, म्हणजे हा आक्षेप परमेश्वरचा जो होता किंवा इतरांनाही जो असतो अशा योजनांबद्दलचा, तो जलसंपदा मंत्री तुमच्याबद्दलचा नसतो, जलसंधारण मंत्री पंकजा मुंडेंबद्दलचा नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचाही नाही आहे. कारण तुम्ही सत्तेतून आत्ताच आलेला आहात. मात्र नोकरशाही अनेक वेळा कागदावरच पाणी दाखवतं, प्रत्यक्षात ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. योजनांचा जो तुम्ही उल्लेख केला, योजना राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र प्रत्यक्षात तिथं तेवढी क्षमता असते का? जो निधी वापरला गेल्याचा कागदावर दाखवलं जातं तो असतो का? नाही. हे पहा, मुळामध्ये प्रत्येक गोष्टीला शंकेनेच बघायचं असेल तर सगळे असे प्रश्न आहेत. आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की प्रशासन कदाचित आम्हाला कागदोपत्री दाखवत असेल तर मंत्री तेवढे सक्षम पाहिजेत. हा दोष मंत्र्यांचा नाही असंही म्हणता येणार नाही. जर प्रशासन जे तुम्हाला फीड करतं त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर तुम्ही अकार्यक्षम मंत्री आहात. मंत्र्यांनी पण परत डबल चेक केलं पाहिजे, क्रॉस चेक केलं पाहिजे. आणि ही जलयुक्त शिवार ही योजना जी आहे ना त्याच्यावर गुगल मॅपिंग आहे, थर्ड पार्टी मॉनिटरिंग आहे. त्याच्यामध्ये आम्ही जे फोटोग्राफ्स काढतोय ते फोटोग्राफ्स खोटे दाखवता येत नाही की हाच बीडचा आहे, हाच जळगावचा आहे आणि हाच नाशिकचा आहे. त्याच्यावर अक्षांश रेखांश येतात की या तलावाचं हे काम आहे, या ओढ्याचं हे काम आहे, हे अक्षांश रेखांश आहेत आणि इथे हे काम झालेलं आहे. फेल झालं असेल तर प्रशासनही सांगेल की ताई इथलं काम पूर्ण होऊ शकलं नाही, वेळेअभावी होऊ शकलं नाही, अचानक पाऊस आला, इथे पाणी मुरलं नाही. मी मगाशी सांगितलं की 100% हे यशस्वी होईल का नाही हे पावसानंतरच्या सिच्युएशनवर आम्हाला दिसणार आहे. पण काम लोक करतच नाही आहेत आणि कागदावर करत असतील तर मग मी मंत्री कशासाठी आहे? ते कागदावर असेल असं होईल ना, 10-20 ठिकाणी असंही होईल तर आम्ही त्याचे समाचार घेऊ. जर वारंवार तुमच्यावर एक असा आरोप होतो की पंकजा मुंडे यांची स्वतःची आयडेंटिटी नव्हती, त्या फक्त आणि फक्त भावनिक आवाहन करून वरती आलेल्या आहेत आणि आजही त्या फक्त भावनिक आवाहन करतात, गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा फक्त वापर करून आणि लोकांना त्यांना जोडलं जातं, त्या एका नावावरती ते लोकांना स्वतःकडे अट्रॅक्ट करतात, अशा प्रकारचा तुमच्यावर आरोप होतो.
परत माझ्यावर आरोप होतो असं तुम्ही जनरल म्हणताय, पण हा आरोप कोण करतंय हे मला माहित नाही. मला नाही वाटत असा काही माझ्यावर आरोप होतो. माझे वडील गोपीनाथ मुंडे आहेत, याचा मला इतका अभिमान आहे की त्याच्या पुढे मंत्रीपद काहीही माझ्यासाठी महत्वाचं नाहीये. आणि त्यांचं नाव वापरून मी जर जगत असेल तर मला त्याच्याविषयी काही लाज वाटत नाही, कारण त्यांचं नाव इतकं मोठं आहे की जर मी त्यांच्या नावाचं आवाहन करून लोक मला मत देत असतील तर इमॅजिन त्यांची काय पुण्याई आहे. तुम्ही स्वतः लोकांसमोर जाऊन, मी पंकजा मुंडे म्हणून जेव्हा मी लोकांसमोर जाते तेव्हा मी गोपीनाथ मुंडेंची सावली असाच विचार करते. आणि जेव्हा मी लोकांसमोर जाते तेव्हा मी गोपीनाथ मुंडे लढणारा नेता आहे, मी रडणारी मुलगी म्हणून कधीच समोर गेले नाही. आज माझं जे नाव आहे ते मी मुंडे साहेबांच्या पश्चात लढले म्हणून आहे, रडले म्हणून नाही. मी रडून भीक मागितलेली नाही, मी लढून माझा विजय संपादित केला आहे आणि त्याच्यानंतर अनेक वेळा विजयाची शृंखला निर्माण केलेली आहे. मी मुंडे साहेब असताना पण माझी एक वेगळी ओळख निर्माण करण्याचं त्यांच्या आदेशावरून काम केलेलं आहे. मी युवा मोर्चाचे अध्यक्ष होते, मी एल्गार केलं तेव्हा मी महाराष्ट्रभर फिरले, मी तेव्हाही अनेक निवडणुका आपल्या नेतृत्वाखाली केल्या आणि त्या जिंकल्या. तेव्हा साहेब असताना सुद्धा साहेबांचं नाव घेऊन मी म्हणत होते, असेही ते जे कोणी आरोप करतायत असं तुम्ही म्हणताय ते करायचे. साहेब गेल्यावरही म्हणायचे. मला एक सांगा, माझ्या वडील मृत्यू होऊन 1 वर्षही झालं नाही, जर मी त्यांच्या नावाच्या विषयी रडते आणि असे स्टेटमेंट बऱ्याच लोकांनी लोकल जे पॉलिटिक्स करतात छोट्या लेवलचं त्यांनी केले, झेंडू बाम लावून रडतायत वगैरे, हे किती नीच बुद्धी आहे. स्वतःच्या वडिलांसाठी अश्रू काढण्यासाठी मला डोळ्यात काही ग्लिसरीन घालायची गरज नाही. मी तुमच्याशी बोलते, कॅमेऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलते, माझ्या डोळ्यात अश्रू नाही आहेत. आणि कुणी अश्रू ढाळणारं असेल, माझ्या वडिलांसाठी मला खोटे अश्रू ढाळायची काय गरज आहे. आणि आज जर काय अजून 10 वर्षांनी जरी साहेबांसाठी अश्रू ढाळून जर लोक माझ्या पदरात मताचं दान टाकत असतील तर त्या माणसाच्या पुण्याचा विचार करण्याची गोष्ट आहे. पंकजाताई, या ठिकाणी वॉर रूम मध्ये आपल्याला थांबावं लागतंय, वेळ कमी आहे, त्यामुळे तुम्ही या वॉर रूम मध्ये आलात. तुमच्या सगळ्या बिझी शेड्यूल मधनं आमच्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. या वॉर रूम मध्ये आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज.